नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले सतीश शलाकाबरोबर हॉटेलमध्ये गेलेला असतो. आता पुढे. त्या दिवसानंतर वेळोवेळी तो तिची चौकशी करीत राहिला आणि ती त्याला आपली दुःख सांगत राहिली. सर, या 20व्या शतकातही नवऱ्याचं प्रेम नसेल तर घरात बाईला पोतेऱ्याची किंमत असते. त्यांच्या मनाविरुद्ध माझ्या सासूबाईंनीच त्यांचं माझ्याशी लग्न लावून दिलं आणि आता मला घालून पाडून बोलतात. एक दिवस सतीशबरोबर हॉटेलमध्ये चहा घेत असताना शलाका म्हणाली. शलाका विशेष विमनस्क असेल त्या दिवशी सतीश तिला आवर्जून बाहेर घेऊन जाई. रश्मीचीही नोकरी चालू असल्यामुळे घरी परतण्याची त्याला फार घाई नसे. घरी पोहोचायला नेहमीपेक्षा थोडा जरी वेळ झाला तरी सासूबाई धारेवर धरतात. शलाका म्हणाली. वाटेल त्या शंका घेतात. म्हणे, नोकरीच्या नावानं कुठे कुठे जातात, काय करतात, परमेश्वराला ठाऊक. यांचा मुलगा माझ्याशी लग्न करून राजरोस दुसऱ्या मुलीबरोबर हिंडतो फिरतो आणि मी मात्र नोकरी संपली की घरकामाला झोकून घेतलं पाहिजे. आता तर त्यांनी घरकामाला असलेली बाईही काढून टाकली आहे. दिवसेंदिवस या घरात राहणं संकट वाटू लागलं आहे. बोलता बोलता शलाकाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. रुमाल काढण्यासाठी तिने पर्स उघडली आणि रुमालाबरोबर एक छोटा चाकूही खाली पडला. पर्समध्ये चाकू कशाला ठेवतेस? सतीशने विचारले. कधी गरज लागली तर असावा. भकासपणे हसून शलाका म्हणाली. तसाच प्रसंग आला तर तोच मला सोडवील. सतीशनं चटकन तिचा हात पकडला आणि चाकू काढून घेत म्हटलं. शलाका, भलतंसलतं करायचं नाही. माझी शपथ आहे तुला. शलाकानं डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहिलं. आश्चर्य, वेदना, आनंद अशा वेगवेगळ्या भावनांचं इंद्रधनुष्य तिच्या निर्णयाच्या डोळ्यात उमटलं आणि हळूवार शब्दात ती म्हणाली. सर, तुमच्या या 4 शब्दाकरिता मला जगावंसं वाटेल. त्या दिवसापासून शलाकाच्या वागण्यात फरक पडला. स्नेहाला प्रीतीचे रंग फुटले आणि हे प्रेम निष्फळ आहे हे माहिती असूनही तिच्यात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला. एक दिवस ऑफिसमध्ये यायला शलाकाला उशीर झाला. ती आली तेव्हा तिचे डोळे सुजले होते. कपाळाला पट्टी लावली होती. काय झालं शलाका? सतीशनं घाबरून विचारलं. व्हायचं तेच झालं. काल मला रात्रीच्या वेळी त्यांनी घराबाहेर काढलं. काय झालं? नेहमीप्रमाणे सासूबाई माझ्या चारित्र्याबद्दल शंका घेऊ लागल्या. तेव्हा मी त्यांना सरळ म्हटलं, तुमचा मुलगा दुसऱ्या मुलीबरोबर राजरोस फिरतो, त्याला हे सांगा ना. मला कशाला दोष लावता? माझं बोलणं ऐकून त्यांनी हातातलं भांडं फेकून मारलं आणि घराबाहेर काढलं. इतक्या थराला गोष्टी आल्यावर शलाकाला सासरी राहणं शक्य नव्हतं. नोकरी सोडून माहेरी जाणंही शक्य नव्हतं. ज्या चुलत बहिणीचा आश्रय तिने घेतला होता तिच्याकडेही फार काळ राहणं तिला शक्यच नव्हतं. शलाकाही स्नेह जमल्यापासून आणि तिची असहाय्यता लक्षात येऊन सतीशला एक प्रकारची नैतिक जबाबदारी वाटू लागली होती आणि त्यानं आपलं वजन खर्च करून तिला जागा मिळवून दिली. खरं म्हणजे शलाकाला मदत करताना केवळ सहानुभूतीखेरीज सतीशच्या मनात काहीच नव्हतं. परंतु शलाकाच्या वैरान जीवनात सतीश मूळ एक हिरवं बेट निर्माण झालं. जीवनातले सर्व आधार उद्ध्वस्त झाले असताना त्यानं तिला मदतीचा हात दिला होता. त्यामुळे तो तिला देवासारखा वाटू लागला आणि त्याच्याबद्दल अति उत्कट प्रेम तिच्या मनात निर्माण झालं.
तिच्या या भावना लक्षात यायला सतीशला उशीर झाला. जेव्हा लक्षात आलं तेव्हा तो फार गुरफटला होता. काही ना काही निमित्ताने शलाका त्याला आपल्या घरी बोलावू लागली आणि तो आला नाही तर रुसू फुगू लागली. मला माहीत आहे सर, तुमचा संसार सुखाचा आहे. तुम्हाला माझ्याकडे यावंसं वाटणार नाही, हे स्वाभाविकच आहे, शलाका रंजीस येऊन म्हणायची. वेडी आहेस का तू शलाका? अगं, मला तुझ्याकडे यावंसं वाटत नाही असं नाही, परंतु मी विवाहित आहे. माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. मला काही पत्ते पाळायला नकोत का? सतीश तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करी, पण रानात वणवा पेटला की 4 थेंबांनी तो विझत नाही. शलाकाला आपला हट्ट योग्य नाही हे कळत होतं, तरीही ती स्वतःच्या मनावर आवर घालू शकत नव्हती. स्वतःच्या भावनांचं समर्थन करण्याकरता बंडखोर विचार तिच्या मनात ठाण मांडायचे. नीती अनीतीच्या कल्पनांनी तिने स्वतःची उपासमार का करावी? अखेर हे नीती अनीतीचं शास्त्र माणसांनीच निर्माण केलं होतं ना. स्वतःचं सुख पाहताना तिच्या नवऱ्यानं तिच्या सासूनच अन्याय केला होता. मग सुखाचे 4 थेंब मिळवण्यासाठी तिच्या हातून कोणाला थोडासा अन्याय झाला तर त्यात काय बिघडेल? हे विचार बाजूला सारून ती सतीशकडून आपण स्नेहापेक्षा अधिक कशाची मागणी करता कामा नये असं आपल्याच मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करायची. पण दिवसेंदिवस ते तिला कठीण जाऊ लागलं आणि एक दिवस सतीश येताच त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हटलं, सर, तुमच्यापासून दूर राहणं दिवसेंदिवस मला कठीण जाऊ लागलं. तिला बाजूला सारणं सतीशला फार अवघड गेलं. तिच्या यौवनाने आणि तिच्या उत्कंठेनं त्याच्या देहाला एका जबरदस्त आव्हान दिलं होतं. रश्मीच्या मिठीत अशी उत्कटता कधी त्याला जाणवलीच नव्हती. त्या अविवेकाच्या क्षणीही त्याच्या मनात कुठेतरी एक सूक्ष्म तुलना होऊ लागली. रश्मीनं त्याला नेहमी योग्य तो प्रतिसाद दिला होता, पण योग्य तेवढाच. कदाचित असंही असेल की चोरीची वस्तू माणूस जितक्या घाईने आणि हावरटपणे खातो, तेवढीही आपल्या मालकीची खात नाही. कदाचित रश्मी स्वभावतः उत्कट नसेल, परंतु एक सर्वच बाबतीत रश्मीच्या वागण्यात एक अतिसूक्ष्म रेषा होती. त्या रेषेवर सतीशला बोट ठेवता येत नव्हतं, पण ती त्याला जाणवत असेल आणि ती इतकी पुसट होती की खरोखरी ती असून आपल्याला जाणवते की आपणच निर्माण केलेली ती एक कल्पना आहे, असा त्याला प्रश्न पडायचा. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तिच्या काळ्या भोर डोळ्यांचे डोह घुसळण्याचा तो प्रयत्न करायचा. पण मोनालिसाचं हास्य जितकं गूढ, तितकेच रश्मीचे डोळे गूढ. शलाकामध्ये असं काही गूढ नव्हतं. तिने आपले सारे पत्ते त्याच्या पुढे टाकले होते. आपली दुःख जशी तिने लपवली नाहीत, तशी आपली सुखाची मागणीही तिने लपवली नाही. तुमचा संसार सुखाचा होऊ दे, तुमच्या बायकोला उदंड प्रेम मिळू दे, फक्त जगायची ताकद राहावी म्हणून मला तुमचं तीळभर प्रेम द्या. शलाकानं त्याच्या कानात आपली मागणी सांगितली. प्रेम ही वाटून घेण्याची वस्तू नव्हे, हे ती विसरली. रश्मीच्या जागी ती असती तर आपल्या नवऱ्याचं कणभर प्रेमसुद्धा दुसरीला द्यायला तिने संमती दिली नसती. पण तरीही मोहाचा ती प्रतिकार करू शकली नाही आणि या मोहजाळात स्वतःच्या सदसद विवेकबुद्धीविरुद्ध सतीश गुंतत चालला. चोरट्या प्रेमाला वाचा फुटल्याशिवाय राहत नाही आणि जे टाळायचा प्रथम सतीशनं प्रयत्न केला
आणि जे रश्मीला समजलं तर काय होईल या कल्पनेने तो भयाकुल होता. तेच घडलं एक दिवस. समुद्रावर शलाकाबरोबर सतीश फिरायला गेला असताना नेमकी रश्मी आपल्या मैत्रिणीबरोबर तिथं आली आणि तिला पाहताच सतीशची जी अवस्था झाली त्यावरून जे समजायचं ते ती समजली. रश्मीला पाहून सतीश हादरून गेला आणि या परिस्थितीला शलाका कारणीभूत होती म्हणून तिच्यावर संतापला. घरी जायची त्याला लाजही वाटत होती आणि भीतीही वाटत होती. पण घरी जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. रश्मीच्या सरबत्तीला तोंड देण्याची मानसिक तयारी करूनच तो घरी गेला. पण रश्मी एक शब्दही बोलली नाही. दुसरे दिवशी सतीश ऑफिसमधून परत आला तेव्हा रश्मी घरात नव्हती. तिचे कपडेही नव्हते. चिठ्ठीसुद्धा न ठेवता रश्मीनं घर सोडलं होतं. त्याला रश्मीशिवाय घर खायला उठलं. रश्मीवर त्याचं प्रेम होतं. तिच्याशी बेईमानी करण्याची त्याची इच्छा नव्हती. तिच्याबद्दल त्याची कोणतीही तक्रार नव्हती. त्या एका पुसट रेषेपलीकडं त्याच्या मनात काही किंतूही नव्हता. शलाकालाही त्यानं अनुकंपा आणि सहानुभूतीच दिली होती. तिच्या मनात प्रेमळ उसळी घेताच रश्मीविषयी असलेल्या निष्ठेपायीच त्याने तिचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. शलाकाच्या आवेगापुढं त्याचा प्रतिकार लुळा पडला होता आणि हा अपराध होता हे त्याला कबूल होतं. पण क्षमा याचना करायलाही रश्मीनं संधी दिली नव्हती. सतीशनं झाल्या घटनाचं एक दीर्घ पत्र रश्मीला पाठवलं आणि क्षमा मागितली. त्यानं शेवटी लिहिलं होतं, रश्मी, तुला आठवतं मग मी तुला म्हटलं होतं आपल्यापैकी कोणाच्या हातून अपराध झाला तरी आपण कधीही एकमेकाला सोडायचं नाही. दुर्दैवाने अपराध माझ्या हातून झाला आहे. त्याकरिता तू देशील ती शिक्षा मी स्वीकारायला तयार आहे. पण तू मला सोडून जाऊ नकोस. सतीश उत्कंठेनं रश्मीच्या उत्तराची वाट पाहत होता. त्याची झोप उडाली होती. अन्न सुटलं होतं. काही वर्षाच्या आजारासारखी त्याची अवस्था झाली होती. त्याची ही अवस्था पाहून शलाकाचं मन विदीर्ण झालं होतं. त्याच्या पत्राला रश्मीने फक्त 2च ओळीचे उत्तर पाठवलं, आता सारं संपलं आहे. मी घटस्फोट द्यायला तयार आहे. घटस्फोट? 9 वर्षे विणलेलं प्रेमजीवन कायद्याच्या एका फटकाऱ्यानं नाकारायचं? रश्मीने झंटकारलं तरीही सतीश नशा सोडली नाही. तिची भेट घेण्यासाठी तो तिच्या माहेरी गेला. त्याला वाटत होतं की रश्मीने कितीही कठोर निर्णय घेतला असला तरी त्याची भेट होताच ती वितळेल. पण रश्मीनं शांतपणे त्याची भेट घेतली. रश्मी, मी बदली करून घेऊ का? सतीशनं काकुळतीनं विचारलं. कशाकरिता? रश्मीने शांतपणे विचारलं. शलाकाशी आपोआपच संबंध तुटेल. मान खाली घालून सतीशनं उत्तर दिलं. एरवी तुटणार नाही ना? रश्मीच्या शब्दांना धार चढली. तू म्हणत असशील तर बदली न करताही मी तिचा स्नेह सोडायला तयार आहे. जोडताना मला विचारलं नाहीत मग? आता तोडताना माझ्या परवानगीची काय गरज आहे? एका विचित्र परिस्थितीत मी गुरफटलो गेलो. सतीश म्हणाला, माझ्याही मार्गात मोह आलेच नाही असं तुम्हाला वाटतं? पण मी कर्तव्य कधी विसरले नाही. कर्तव्य विसरली नाहीस की प्रेम विसरली नाहीस? रश्मीच्या वर्तनातील त्या पुसटशा रेषेवर ठेचकाळत सतीशनं विचारलं. रश्मीला राग आला आणि ती फणफणली. प्रेमाचे नगारे वाजवत निष्ठेवर पाणी टाकण्यापेक्षा कर्तव्य भावनेने ती जपणं खूप बरं. सतीशच्या प्रयत्नांना रश्मीने दाद दिली नाही. त्याचे मित्र, नातेवाईक तिला तिच्या निर्णयापासून हलवू शकले नाहीत.
सगळ्यांनी हात टेकले आणि त्याला घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला. पण अपराधाच्या जाणीवेनं तो उरी फुटत होता. त्यामुळे घटस्फोट मागायला त्याचं मन तयार होत नव्हतं. शेवटी एकाच कारणामुळे तो या दिव्याला तयार झाला. शलाकाच्या आणि त्याच्या संबंधाबद्दल दंगा झाला होता. ती अपमानित, उपेक्षित जगत होती. तिला पुन्हा समाजात मान देण्याचा एकच मार्ग होता आणि म्हणून त्याने घटस्फोटाचा अर्ज केला. आज कोर्टात रश्मीचे वकील तिची बाजू मांडणार होते आणि मग अग्निनारायणाच्या साक्षीने बांधलेल्या रेशमी गाठी वकिलांच्या साक्षीनं तुटणार होत्या. कोर्टातून वकील येण्याची सतीश अस्वस्थपणे वाट पाहत होता. ते आले तेव्हा उद्वेगानं त्याने विचारलं, संपलं सारं? नाही, वकील म्हणाले. रश्मीनं 25,000 रुपये मागितले आहेत. रश्मीने पैसे मागितले? सतीशनं भकास स्वरात विचारलं. 25,000 रुपये फार होतात नाही? पण फार नाहीत वकील साहेब, शुष्कपणे सतीश म्हणाला. तिने मागितले नसते तरी मी 50,000 मी तिच्या नावावर ठेवणारच होतो. शक्य असतं तर अधिकही ठेवले असते आणि तरीही माझं प्रायश्चित्त झालं नसतं. माझा अपराध धुतला गेला नसता. वकील साहेब हतबद्ध होऊन पाहत राहिले. 25,000 कमी आहेत असं तुम्हाला वाटतं? त्यांनी विचारलं. आमच्या नात्याचं मूल्य पैशात करता येईल काय वकील साहेब? आणि रश्मीनं तसं मूल्य करावं? घायाळ स्वरात सतीश म्हणाला. हा व्यवहार आहे सतीश. जवानीतली 9 वर्ष तुमच्या संसारात गेल्यावर तिचं भवितव्य काय? वकिलांनी रोखठोक प्रश्न केला. खरं आहे तुमचं म्हणणं, सतीश उद्गारला. व्यवहार चोख ठेवला म्हणून बिघडलं कुठं? रश्मीचे उद्गार त्याच्या मनात घोळू लागले. रश्मीच्या वागण्यातली जी अस्पष्ट रेषा त्याला जाणवत होती ती ठळक होऊ लागली. मग 25,000 द्यायला मी तयार आहात असं मी उद्या कोर्टाला सांगू की? वकिलांनी विचारलं. हो, सांगा आणि व्यवहार पूर्ण करा, सतीशनं उत्तर दिलं. त्यांचं मन विलक्षण व्याकुळ झालं होतं. पण त्याचबरोबर रश्मी गेल्यापासून जो एक प्रचंड ताण त्याच्या मनावर आला होता तो विचित्रपणे सैल झाला होता. ओंजळीत प्राजक्ताची फुले गोळा करावीत आणि मूठ उघडताच त्याचे बंदे रुपये व्हावेत तसं त्याला वाटत होतं. धन्यवाद.